श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते ऋग्वेदचे टिफिन स्नॅक्सचा अँड लंचचा. तर लंचच्या टिफिनसाठी मी बनवत होते मटकीची भाजी. त्याला कांदा अजिबात आवडत नाही, त्यामुळे फोडणीसाठी मी घेतलं होतं जिरे, मोहरी, भरपूर असा लसूण, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता. त्याला टिफिनमध्ये देताना हिरवी मिरची मी काढून घेत असते. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि मटकी मी रात्री भिजत घातली होती, त्यामुळे बांधून ठेवलेली नव्हती. तर सकाळी छान अशी भिजली होती, त्याच्यामुळे कुकरला लावायची गरज पडली नाही मला. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला तुम्ही वापरू शकता. हिवाळा आहे त्यामुळे गरम मसाला थोडा वापरला तरी चालतो. आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. भाजी आपण शिजायला ठेवलेली आहे. त्यानंतर स्नॅक्सच्या टिफिनसाठी मी बनवला होता रव्याचा शिरा. तोसुद्धा त्याला भरपूर असा आवडतो आणि हेल्दी बनवण्यासाठी मी यामध्ये गूळ वापरत असते. तर 1 चमचा तूप घेतलेला आहे, साजूक तूप. त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा छान बदामी रंग येईपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमला छान भाजून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये आता म्हणजे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गरम पाणी ॲड करूया. तुम्ही बघू शकता एका साईडला मी गरम पाणीसुद्धा करायला ठेवलं होतं. तर हे सुद्धा घालून घेऊया. जवळपास 1 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. पाणी थोडं जास्त घातलं तरीही चालतं, कारण रवा आहे तर पाणी पूर्णपणे मुरून जातं त्याच्यामध्ये आणि शिरा जो आहे आपला तो छान सॉफ्ट होतो. तर पाणी छान मुरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. अर्धी वाटी रवा होता तर अर्धी वाटीला थोडं कमी असं मी गूळ घातलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्या. छान आपला शिरा जो आहे तो सॉफ्ट असा रेडी होतो. तुम्ही बघू शकता आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे, मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपला शिरासुद्धा 2 ते 3 मिनटं छान अशी वाफ येऊ दिली होती. तर शिरासुद्धा आपला मस्त असा झालेला आहे, खूप सॉफ्ट झालेला आहे. तो ड्रायफ्रूट्स खात नाही, त्याला ड्रायफ्रूट्सची पावडर आवडते, ते चावायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये त्याला अजिबात ड्रायफ्रूट्स टाकून देत नाही, पण त्याला टिफिनमध्ये मी देत असते. तर बघा अशा पद्धतीने हा शिरा आपला झालेला आहे. आता आपण टिफिनमध्ये काय काय पॅक केलं ते बघूयात. तर एका टिफिनमध्ये म्हणजे स्नॅक्सच्या टिफिनमध्ये शिरा आणि मनुके दिलेले आहे. बसच्या टिफिनमध्ये मसाला पराठा आणि जामपोळीचा रोल आहे. लंचच्या टिफिनमध्ये मटकीची भाजी आणि चपातीचे तुकडे करून दिलेले आहे. तर असा होता ऋग्वेदचा टिफिन. आणि इव्हिनिंगला मी चपात्या बनवत होते तेव्हा असे चिमुकल्या हातांची लुडबुड कोणाकोणाच्या घरी असते मला नक्की कॉमेंट करा. माझ्या घरी तर नेहमीच असते. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.